कृष्णाबाई परांजपे या कोकणामधनं 1940 मध्ये बेळगावला आल्या। त्यांची मोठी सून अन्नपूर्णा प्रभाकर परांजपे हिची पहिल्यांदा महालक्ष्मी करण्यात आली। ती महालक्ष्मी कुठं करण्यात आली तर बाराडेच्या वेगळे आज कावेरी कोल्ड्रिंक हाऊस आहे तो दातारांचा वाडा। या दातारांच्या वाड्यामध्ये 1 पैसा भाडं होतं त्यावेळेला आणि जागा लहान असल्या कारणानं पहिली महालक्ष्मी बाराडेच्या विहिरीवरती उभी राहिली आणि ती उभी करण्यासाठी गोदूताई साठे, बाकरे, घाणेकर या लोकांनी मदत केली। त्याच्यानंतर 2 आणे भाडं देऊन आता सध्या जी महालक्ष्मी होती आहे त्या ठिकाणी सुरू झाली। सतत 1940 पासून आजपर्यंत आज हे 85 वर्ष आहेत। आजपर्यंत अशीच महालक्ष्मी चालू आहे। जुने लोक गेले, नवीन लोक हातात महालक्ष्मी करण्याचं व्रत हातात घेऊन महालक्ष्मी अजूनही करतात। जे लोक ज्यांच्या अंगात येतोय ते घागरी फुंकतात, पण घागरी फुंकणं हा शास्त्रीय दृष्ट्या एक अभ्यासक्रम आहे आणि यामुळे माणसाची प्रकृती तंदुरुस्त राहते। आणि घागरी फुंकताना हे साधारणपणे 12 पर्यंत घागरी फुंकतात। 12 वाजता मग त्यांच्या अंगातली देवी उतरते आणि मग या सगळ्या आपापसात बोलत असतात। तू कुठली कोल्हापूरची, तू कुठली तुळजापूरची, तू कुठली, मी अमुक गावची, मी तमुक गावची, आणि या सगळ्या जणी इथं भेटतात आणि मग खेळ खेळतात। काय हा तांदळाच्या पिठाचा आहे। साधारणपणे घटस्थापनेच्या आधी तांदूळ धुवावे लागतात, ते सावलीमध्ये वाळवावे लागतात आणि मग ते जात्यावरती दळून त्याचा मुखवटा केला जातो। हे करण्याचा हेतू मुखवटा करण्याचा हेतू म्हणजे त्याला साचा असतोय, साच्याला पातळ नेसवायचं, पण तांदळाच्या पिठाचा मुखवटा करायचा। आणि मुखवटा करताना माझी सून गेली 2 वर्ष दीपिका परांजपे ही मदत करते आहे। ही इथं बाजूलाच आहे। हा चिकट पदार्थ आहे आणि त्या साच्याला तो घट्ट धरून राहतो, म्हणून तांदळाचा आणि पांढरा शुभ्र असतो, म्हणून त्याचा मुखवटा केला। या अंगात आलेल्या ज्या स्त्रिया आहेत या लोकांच्या शंका काय असतील तर त्या दूर करतात आणि त्यांच्या अंगात, सगळ्याच लोकांच्या अंगात येत नाही, ठराविक लोकांच्याच अंगात। आता आमच्याकडे 5-6 बायका आहेत, त्याच्यामध्ये एक आमचा मिलिंद आहे, त्याच्या अंगामध्ये हिचं वाहन मोर, मग तो मोर